उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा। एक बिल जरी भरलं तरी त्या शेतकऱ्याची वीज कापली जाणार नाही। सीमावादावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवरच कर्नाटक सरकारने घेतला आक्षेप। संसदच 2 राज्यांच्या सीमांबाबत निर्णय घेऊ शकत असल्याचा कांगावा। दिशा सालियनवरून आदित्य ठाकरेंना बदनाम करणाऱ्यांनी माफी मागावी, खासदार संजय राऊतांची मागणी। महाविकास आघाडीची आजची बैठक रद्द। उद्धव ठाकरे पक्षाचे नेते गैरहजर राहिल्यानं बैठक रद्दचा निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिर्डी दौऱ्यावर सहकुटुंब साईबाबांचं घेणार दर्शन घेऊन मुख्यमंत्री शिंदे पुन्हा मुंबईला परतणार। साई रिसॉर्ट प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल। अनिल परबान पाठोपाठ सदानंद कदमांवरती गुन्हा। किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून दिली माहिती। दिशा सालियनचा मृत्यू अपघाती। दारूच्या नशेत इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडली दिशा, सीबीआयच्या अहवालातून स्पष्ट। आणि श्रद्धानं 2 वर्षांपूर्वीच वर्तवली होती हत्येची भीती। श्रद्धानं केली होती पोलिसात तक्रार। श्रद्धाच्या तक्रारीची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती।